हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही कालच्या दिसाक पळयले हनुमंत लंकेंत आयला येवन काळोख जेवतय राखून राबून लंकालक्ष्मीक मारले ताण सुरवेक मागीर काळोख जेवतय राखून राबला। मागीर काळोख जेवतरी सन एक माजरा इतले सूक्ष्म जावन तो लंकेचे पुराई कडेन भोंवता राजबिदीन तू सकडी येतल वतल जनाल पुरे उतर आयकता खंय जो सीतेल विशय येतवे म्हण सांगून खंय मेळना ताका विशय कडे एक प्रहार दोन्ही प्रहार जाल्ले रात्रीचे। मागीर 10 गंटे जायत अंदाजो रात्री राक्षस पुराय एक पंताक तांगेल पुराय मदिरापान करचे तन राक्षसन खावचे जेवचे तंतु बुडलिंकी ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಇದಲಿಂಚಿ तो आनी सूक्ष्म जावन मशक म्हळ्यार जळार आयितले सांज जावन तो थंय नरचरित्र म्हळ्यार रामाले एक नरचरित्र म्हळ्यार रामाले मनुष्य जावन येवन ताणें करलेले एक लीले त्या उडगास करतरस आनी प्रती घरा भितर रिग्गून राम आसवे म्हूण पळयता खंय पळयल्ले रे राम दिसना जाल्यार तो निराश जायना खंय ताका बेजार जायना आमी जाल्यार कसलें काम करतना जावन जायना तें काम म्हळ्यार सोडताच तशी तो तशें न्ही धरलेलें काम सोडून ताणें रामाल खातीर काम धरलां ताणें तो कसलेय बेजार करना खंय राम सीत मेळ्ळी म्हणून तीक सोदून देवस्थान पळयलें गोपूर पळयलें ताज नंतर असुराल घर पुरे पळयलें खंय खंय तांणी बैसून वाद्य घोश आनी करतरसाची थंय पळयलें। मागीर मणिमय भवन खंय चंद व्हड व्हड घर रत्नमणीचें थंय पळयलें। तशी खंय वतना बैल मनशाल गुंपूय मेळटा ताका दारलेल गुंपूय मेळटा खंय सीते दिसना केल्लो जप करतरसाची केल्लो व्रत करतरस केल्लो ध्यानांत मग्न जाल्यार केल्लो गुंप राबून जगळ करतरसाची केल्लो मस्त भिकर जावन सोचे भ्रश्ट जन सकल भोग भाग्य घरकड असल्यार पिवन कोरून न्हय मार्गार लोळतरसाची तसलें केल्लो वायट काम करतरसाची लढाई करतरसाची मारतरसाची असल पळय नमून मार जनांक तो पळयता जन म्हळ्यार राक्षस पळयत की एक दोळ्याचे मस्त कान्नाचे एकल्याक 2 कान आसता मस्त कान आशिल्ली कितें व्हड पट्टाचे लंबी लोंटाचे खळे कळयेची तोंडांत पुरे घाय आशिल्ले जन विकार नमुनेचे कुब्ज मस्त स्थूलय न्हय मस्त क्रशय तसले जन आशिल्ले की करेक्ट सुचे म्हळ्यार देह तूक करेक्ट सुचे। मागीर केल्लो दिगोची केल्लो गुड्डे केल्लो काळे केल्लो गोरे केल्लो कुब्ज अशी नाना नमुने राक्षसांक तो पळयता जाल्यार ताज नंतर ते रत्न प्रकार येता तो ते कोटेचे प्रकार बाईचे प्रकार येता थंय मस्त आयुध धरून घेवन रावणाल सैनीक आसाची कोटे राखच्याक तांणी कसले विकारणांची छंदसाची तेजस्वी जन दिव्य आभरणांनी घालून घेवन चंद ते सैनिका लावंक घालून घेवन थंय भोंवतर आसत तांणी तशी
तो वपास वैरी चढता आणि पळिता 100 योजन अगल जावन सुचे लंकीते सूर्याले उजवाडाक आणि चंद्राला उजवाडाक आणखी स्पष्ट जावन दिसून मागीर मागिरी विस्मित कोण हनुमंतू चंद्रोदया वर्णने वाल्मिकी महर्षीन ತಂಗೆಲೆ रामायणांतू भारी चंद करून वर्णन केला कालचे दिसाक सांगला तशी त्या वैरचे त्रिकुट शिखराचे लंका पट्टणाचे वैची प्राकारारी वैची एक गोपुरार राबून सगळे लंके चंद्रोदया उजवाडा पळयतर आशिल्लो एक पंत ताका ताण आईल काम विसरली की तितली चंद लंकी कैते मागीर फुडले हुडकास आयल ताका हो हांव ह्या पुरे पळोवन हांगा समय व्यर्थ करतर साज्य खातीर येयलो न्हय हांव आयिल्लो कसले म्हळ्यार सीतादेवील शोधनेक आज सुबे तें काम कोरका आव म्हूण सांगून तो उडगास करता तागेलें काम आनी लागीं अरमनेंत वचून सोदूच्याक पळयता मस्त चंद चंद सकडी राक्षसी म्हूण मान न्हय ताणें रावणान देव गंधर्व किन्नर अप्सरे कितले जाणां खांपून हाडलेले वतायर पुरे तागेले बायलो जावन आसाची म्हूण म्हणटा तशी हांगा चंद चंद स्त्री आशिल्ले केवल राक्षस्यो न्हय एकत सांगची जाल्यार मंडोदरी मयासुराल दू जाल्यार ती वय भारी चंदी तशी हांगा राक्षसी चंद स्त्री आसताची तांणी ಕೆಲವು ಜನ ನಿದ್ದಲೆಂಚ ಕೈ ಕೆಲವು ಜನ ಪಾನಮತ್ತ ಜಾವನ ಸಚ್ಕೈ ಕೆಲವು ಜನ ಉಯ್ಯಾಲೆರ್ ಬಸ್ಲಾಚಿ ಕೆಲವು ಜನ ತಂಕ ಚೆರಡು ಅಸಚಿ ಜೋಯಿನ್ ಕಡ್ತರ ಸಚಿ ಕೆಲವು ತಂಗೆल बामणा ಒಟ್ಟು ಸಂತೋಷ ರಸಚಿ ಕೆಲವು ಜನ ಸಂಗೀತ नृत्य करतर असची असले मस्त नमने स्त्रियांक तो पळयता तांतूय खंय सीतेल कुरू हो रामचंद्रान सांगला पळय तशें सुचे सीते ताका दिसनी म्हणटरे हांगा सीती ना तशें आनी खंय वच्चें खंय पळोवचें म्हणटा विंगड अरमनेक वता ओडोड श्रीमंत म्हूण दिशिल्ले श्रीमंत आचारवंत म्हूण दिशिल्ले अरमनेंत सुरवे सोदिता इथे म्हळ्यार सीतेल तसले चंद एक आचारवंत स्त्रीक तसले कडेन दवरनासचें पुरो रावणान म्हूण थंय वतो कडेरी मध्यरात्री जल्ल्यार येस न्हय थंय वाद्य पुराय आयकपडतरच खंय कितले जन आनी संगीत नर्तना करताची पिवन पडलेले दारले सची मस्त तांणी पुराय त्या नृत्यानी पळयतर आसची ಕೆಲವು ಜನ ಹೊಡ್ಡಾನ ಲಡಾಯಿ करतर आसची ಕೆಲವು ಜನ भोंवतर आसची कोपान जगळ करतले आसची ಕೆಲವು ಜನ ವಿಟ ಪುರುಷ ಸ್ತ್ರೀಯ ಲೋಟು तांणी निर्लज्ज जावन व्यवहार करतर आसची म्हूण म्हणली कुडल्या थंय आचारवंत जन नाशिल्लीच वे म्हूण सांगून वाल्मिकी रामायणांतू वाल्मिकी महर्षी सांगताचे लंकेंतो कोणाय उत्तम जन ना म्हूण न्हय बुद्धिप्रधानान रुचिराभिधानान संश्रद्धधानान जगतः प्रधानान नाना विधानान रुचिराभिधानान ददर्शतस्याम पुरियातु धानान म्हळ्यार भारी बुद्धंत रुचिराभिधानान म्हळ्यार चंद कोरून उलयतले आस्तिक जन संश्रद्धधानान आस्तिक जन जगत प्रधानान चंद नांव दवरून घेतिले नाना विधाचे रूपशाली जन म्हळ्यार चंद जन थंय दिसतरच की हनुमंता संतोष केले की हें काळे राक्षसां मध्ये असले ಸ್ವಲ್ಪ सात्विक राक्षस येसची न्हय म्हूण सांगून ताका संतोष केला सात्विक राक्षस म्हळ्यार कसले म्हूण लेखुनकाची विभीषण रामभक्त तो सात्विक तो तसल राक्षस इथं येशिलीची विभीषणा पळोवन येता राजा तथा प्रजा म्हणटा पळय कुंभकर्णा पळोवन कुंभकर्णाल म्हणके न्हीद काडतले जन सगळो दिवस रावणाक पळोवन रावणाले बुद्धी शिकील जन तशी विभीषणालय ಸ್ವಲ್ಪ विभीषणू तांकां हिरो जावन आशिल्लो म्हूण म्हणयता तशी विभीषणाल म्हणकेची वर्तन करतले येशिलीची तांणी पळय सात्विक प्रधान राक्षस म्हूण म्हणयता तशी ताका भारी संतोष जाता मागीर तो पळयत नंद दृष्ट्वा चसतान स्वरूपान नाना गुणान आत्मगुणानुरूपान विद्योतमानान स तदानुरूपान ददर्शकान शिश्च पुनर्विरूपान तो पळयतरस चंद चंदची जन आसची तांकां पळोवन संतोष जाता खंय स्वरूपी जन आसची म्हूण सांगून केलो जन पळयतरस न्हू यो चंद चंद दिसतरस जाल्ले म्हूण भितर अपास करूपी राक्षस दिसच्या पुनः विरूपान अपास करूपी राक्षस दिसच्या सुरू जाल्लीची अपास ಸ್ವಲ್ಪ वेळान पळयता अपास लक्षण म्हणत राक्षस सकड ताका दिसतरसाची मागीर
ते राक्षस जलीत न्हय सीतादेवी सोदूच्या इल पळतो म्हणून स्त्रियांक गेल गुंपूय थंय 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 उलन बसला पळय राक्षसांक पळय निशाचर म्हणचे खंय सकडी जगत्य न्हिदोन आसता की थंय राक्षस जन जागरण आसताची म्हणटाची कळबे गीतेंतूय सांगला न्हय कसं नाही यानिशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी तस्यां सा निशा पश्यतो मुनी हे म्हणून सांगून मननशील देवाले त्यांनी एकांतार देवाले या करूनशे तांक ते गलाटो गिलाटो कसं ले जायना तशी राक्षस केन्नाय भोगजीवनाची भोगजीवन तांकां मुख्य तशें हांव रात्रीचे मदरातीन तांणी भोंवतर आसताची संतोष पावतर आसाची तशी मस्त स्त्रियो थंय 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 बैसून पंचादीक मारतर आसाची पळयत तो तांतूय गलीज स्त्री येशिलीची तशीच भारी पळोवच्याक सदाचारी भारी शीलवंत अशी दिसचे स्त्रियो येशिलीत थंय तशी केलो पतिव्रता स्त्रियो तांगेले बामणाला वटू भोंवतर आसता जाल्यार केलो स्त्रियो तांचितले एक विचित्र रिती व्यवहार करून भोंवतर आशिल्लीच खंय ते चांग दिसचे नमुन्याचे स्त्री आसा पळय तांगेले आंगाचे आभरण म्हळ्यार रामान सांगला न्हू सीतेला आंगार कसं आभरण आशिल्लें म्हणून ते पुरे पळयत तो आभरणांनी सीतादेवीला कसले कुरूह दिसतवे म्हणून खंयची जानकी दिसना ताका चिंता जाता ताका एक पंत दिसचे आसा कसं नाही म्हणून म्हळ्यार ब्रह्मचारी जावन आसून आमी ह्या स्त्रियांक गेले मध्येन दुसऱ्या अनंतपुरांत येवन अशें पुरे सोदूकावे मिगेल्ले अवस्थ कसले म्हूण सांगून ताका दिसचे आसा तशी तो लागता खंय दिसनी सीतादेवी हनुमंताक मस्त आलोचन जाल्लें म्हणटकय तो म्हाका कित्याक सीतादेवी दिसना तितली पातकी व्याव पापिश्ट वेहाम ती सोदूक आशिल्ली नावे ती कितली दुखारस की रामचंद्राल कितले उडगास करता की वचून हांव एक पंत तिका मेळ्ळें जाल्यार तिका धैर्य दिवचें जाता आशिल्लें इका खंय सोदूचें खंय दिसना म्हूण ताका जत्तरस पाप जाल्यार रामाल वयर ताका भारी भक्ती आनी धैर्य कसो म्हळ्यार राम खंडीत हांव धरलेली कार्यसिद्धी जायना नशी सोडेश ना म्हूण रामालो उडगास करता रामा 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 म्हणटा आनी वपास एक पंत सीतेक सगळे लंकेंत सोदुया म्हूण सांगून येद्दोळ ते कंचे कडेन सोदिला ते सोण मागीर आनी घराक वच लायका हांवें रात्री पल्ली भितर म्हगेलें कार्य जावका म्हूण सांगून घरांत सोदीतरस खंय पळयल्यार खंय लंके खंय पळयल्यार आतां निचावन तो हनुमंत दिसता जाल्यार त्या राक्षसांक पळय खंय पळयल्यार हनुमंत दिसता तितले वगवगी भोंवतरस यो एक तो शुख महापार्श्व महोदर सारण नरांतक देवांतक विरूपाक्ष कुंभ निकुंभ इंद्रजितू धूम्राक्ष असल कितली की नांचवे रावणाले मंत्र्यो विद्युजिह्व मकराक्ष अतिकाय विद्युन्माली जंबुमाली प्रहस्त त्रिशिर हे पुरे रावणाल सेनाधिपती म्हणत मंत्र्यो म्हणत थंय पुरे जनालो भवन भितर घरा भितर गुण पळयता सोदिता कोणाले घरांत सीतादेवी मेळना थंय भारी बेजार जाता ताका संतोशारांनी बिनी वचना तो इतले सोदिले आनी की सीतादेवी मेळ्ळी म्हळ्यार रावणान विंगडगंचे द्विपाई करून दवरला इतले कश्टारी समुद्र लंघन करून हांगा येवन म्हाका रामकार्य करूं जायनी म्हळ्यार हांव व्यर्थ नव्हे अशें पळय ताका निराश जाता मनांत मस्त बेजार जाता कडेर म्हणटना एक व्हड घर दिसता ताका तांत वचून पळयता थंय एक ते बारी छंद दिला तर्वे रामायणांत थंय असंख्यात राक्षस आशिल्लीच काय तांकां एकल्यांकय कानू नांक कसले ना हाजे पशी फुडें एकाक्ष कर्णाश्च अनेक कर्णाश्च म्हणून सांगला पळय वाल्मिकीन मस्त कान आशिल्ले एक कान आशिल्ले एक दोळ आशिल्ले असल जना पुरे पळयला जाल्यार हे सगळे भवनांत नांकय ना कानूय ना तर्वे रामायणांत दिल्लेलें तशी ताका भारी आश्चर्य जाता की हनुमंताक कोणा पळयल्यार कान ना नांक ना कसं हें आश्चर्य म्हूण सांगून मुखार वता मध्येंत एक व्हड पर्वताकारा देह सुचे एक राक्षसी तिकाय नांक ना कान ना न्हिदोन आस कडेर कुडले ताका कळटा
हीच दिसता शुर्पनखी म्हूण म्हळ्यार रामचंद्राक वारडिकोन घेता म्हूण सांगून येवन लक्ष्मणान नांक कान कत्तरून पेटयली सुर्पनखी म्हळेल पळय हीच दिसता म्हूण सांगून ताका एक पंथ हांस येयली खंय जाल्यार हांसला रे तांणी बरें पळयतात न्हय हांग कोण केला म्हूण कळटा म्हणकर हांस तडसून घेतली ताणें आनी लेखली की रामा रामा असले राक्षसी बिनी तूं सोडलेले जाल्यार सगळे जगत हे वायट करता आशिल्ली सर्व पुरुशांक वायट करता आशिल्ली लायजाली कुरूप केल्लेले म्हूण सांगून लेखतकय मागीर तिका आश्चर्य जातकय हें येदोड पर्वताकार कितले चंद करून ते तरावे कवीन दिला म्हळ्यार एक हास्यास्पद जावन म्हळ्यार भारी मनोरंजन जाता काणी म्हाजी तरावे रामायण तांत भितर तांणी सांगताची येद्द व्हड पर्वत इतले शरीर भाಳ अंजल्य कोण बा ती महाताई म्हूण म्हळ्यार तितली व्हड मनीस कोण ती तिचे पोट केद्दे व्हडलें शिलकय म्हूण सांगून ताका दिसतकय तशी तांणी मात्र बारी संतोशारी आसाची तांकां नांक ना हें ना तें ना कसले बेजार ना तांकां संतोशार आसाची आंजनेय मात्र भारी आश्चर्य जातकय रामान सुर्पानखीले नांक कान कातरलो लक्ष्मणान रामान सांगून जाल्यार इतले सहस्र राक्षस आसत न्हय ह्या भवनांत हांगेले पळय नांक कान कोण बा पुरसो तरी बैसून कुडको कोन्न सोडले म्हूण म्हणटना ಸ್ವಲ್ಪ वेळान आंजनेयाक कळ्ळें म्हूण सांगतात ते तरावे कवी कसो लेख म्हूण म्हळ्यार थंय असोचे सर्व स्त्रिया राक्षस स्त्रियांगेले नांक आनी कान ಪೂರ್ತಿ ಕತ್ತೊರ್ನಸ್ಕೆ ಜಲರಿ ಲಕ್ಷ್ಮಣನ ನಂಕ ತೂದಿ आणि कानाची कान कुडको करून काडलेले न्हय तशी शूर्पणखी आतां सांगताची ह्या अच्युतदास मम्मालय रामायण म्हज्या कथे तोरावे कवी सांगताची कसो म्हळ्यार ಅಳಿದ ಊರಿಗೆ ಉಳಿದ ಮನೆ ಗೌಡ म्हूण ಕನ್ನಡಾನ ಗಾದೆ ಮಾತस न्हय तशीची हांगा पुराय नांक कानू परिपूर्ण कातरलेले मध्यंतू येदे नांका कुडक आशिल्ली तिची राणी म्हळ्यार ते शूर्पणखील काम म्हूण तोरावे कवी सांगताची कसं न्हय म्हूण म्हळ्यार शूर्पणखी तिगेल नांका तूदी कन्ना कुडको मांद काडलो न्हय लक्ष्मणान हांगा येयली की हांगा येवन जेतना रावणाले दूरनी सांगून तिगेले रमणे वतना थंय आशिल्ले राक्षस स्त्री पुरो हिकबळोन हांसलींच की कोपय तिका जोर कोपयल कय म्हळील की कसले हांसता तुमी न्ही तुका हें म्हणटा कसो हेका तुका चंदी न्ही कुरुपीची जाल्यार हें म्हणटा कुरूप करून सोडलें कोण तुका म्हाका कुरुपी म्हणटा तुमी तुमगेल राणी हांव घालेलें शीत खावन पडलेलें जेन्ना तुमकां म्हाका कुरूप म्हणचे धैर्य कशें येयलें म्हूण सांगून एक राक्षस सैनिकाक आपोवन तांगेल करीन तितली स्त्रियांगेले नांक कान कातरून घालल कय तिणें पुरे ते मागीर सांगला की पुर्ती कुडक्यो करून घालका तांकां उरूक नज म्हूण तशी ताका हनुमंता दिसली की तसल्यार ही ಸ್ವಲ್ಪ नांका कुडकन आशिल्ली हीच शूर्पणखी म्हूण हिका कोण बा जन्म दिल्लो तें व्हडलें पोट कोणा आशिल्लें बा हिका व्होन घेवची तसलें म्हूण सांगून ताका दिसता ताजे नंतर मुखार वता तो पळयतना कितले गलीज वातावरण तें राक्षसांगेले रमणेंत आसा म्हळ्यार थंय मांसाहार कुडको करून घाल्लेले ताजे नंतर ताजे वेळी इतली मूस भरला मध्य पित्तरसाची वासाणी म्हळ्यार वासाणी तसले एक राक्षसी समीत थंय आशिल्लीची गलीज म्हूण कडेन ताका दिसतकय हें लंकेन तूं रामा म्हणटकय आनी सांगतकय हें रामा हें लंकेन तूं गलीज नरका इतली गलीज जाग आस स्वर्गा इतली चंदय जाग आस म्हूण सांगून ताका ಒಟ್ಟು ಗಲೀಜು ಜಾತರಸ कसो करचें म्हूण कळना मुखार वतना एक व्हड 5 योजन म्हळ्यार 20 मैली इतलें व्हड भवन मेळटा तसल्यार हें हितूंतून व्हडलें भवन राक्षस कुंभकर्ण रावण येदेद व्हडले देह हे पुरे पळयतना तें लंकी कशें आशिल्लें म्हूण एक आलोचन करूं येता आमी तितलेची थंय तो पळयतकय व्हड एक 5 योजना इतलें व्हड भांगराचें एक भवन तांतूं 2 योजना इतलो व्हड मांचो घाला खंय तो त्या मांच्या वयर एकलो न्हिदोन आसा खंय व्हड देह जाल्यार कान पळयतना कुंभकर्ण म्हणचे न्हू ताका बुडकुळे दोड कान खंय कळ्ळे खंय हाका हो कुंभकर्णूची म्हूण पळयता
तागेले दोनी बदीन तागेले बायलो न्हिदल्यांची तागेला इतले भरती म्हूण ते व्हड देहाचे तसले ताका तो कुंभकर्ण न्हिदला कशी सगळे जगत्य लय कोरनु आयास जावनु परिहार खातीर न्हिदला की म्हूण लेखूक काय की पळोवच्याक प्रळय काला य मुशी दिसतरस तशी तो हनुमंतू तागे लागीं वता हें निजावन वाल्मिकी रामायणांना जाल्यार जनांक लायक दिसुका म्हूण सांगून तरवय ರಾಮಾಯಣಂತೂಚಿ ಈ ವಿಷಯ ಸಂಗುನಸ್ ಸೀತ ಭಾರಕೆ ಹನುಮನ್ ಉಲ್ಕಾ ಪಾತದಂತಿರೆ ಸಿಡಿದು ಬಿದ್ದನು ಕೈ म्हणरी हनुमंतू लागीं वचून तागेले तोंडाले बागसत आनी ताणें पण उसरू भितर घेतले की उसरू भितर घेतले म्हूण मोण भितर हनुमंतू नांका भितर चमकल कळ्ळें हनुमंताक ताका पुरय सिद्धेस न्हय ताका बारीशी भायर येवच्या येता नांका भितर रिग्गा जाल्यार ताणें शिंकून सोडलें शिंकेल पेटाक हनुमंत उल्कापात जाले बरें कितली की धूर थंय एक पंत उसळ्ळो तितले राक्षसाले नांकाचे तशी ते नांकाचे शिंकीक तशी पडलो तो जाल्यार ताका कोप येयलो की आक्का आत्ताच मारता हें म्हणटा केलें म्हाका म्हूण सांगून मुश्टी उबार न्हू कुंभकर्णा मारका म्हूण लेखतरस रामालाज निवडकस जालें ताका सीते सोदून येवका म्हणलेलें हांग बसून हें पळय मरण आनी कोरून बशी न्हिदे आशिल्ले मारला रे ताका काय मारला कोणाक कोपयला कसो जाल्यार कळटवे हांग बशी नाक्काचें नाका म्हूण भायर येयलो आनी खंय वच्चें म्हूण सांगून आलोचन जत ताका बाप न्हिद बसला खंय दुखून एक राम नाम आयकलें ताका भारी संतोश जालें की कसने खंय की एक पळय बरी दुर्बळ एका नरघ्यरत्न मेळ्ळ्यार कितले संतोश जाता जोर बुकेन आशिल्ल्या यो तुका जेवण वाडटा म्हळ्यार कितले संतोश जाता जोर ताणें तरस म्हणटा बुडकूळ बरी उदक हांडयला रे भारी संतोश जालें तशी आत्तां मरता म्हळ्यार लेका तोंडान तो अमृत घालता तुगेलें तूं मरना म्हळ्यार रे कितले संतोश जेवचे पळय तितले आलोचन करे तो संतोश कसलो म्हूण तसल संतोश हाका हनुमंताक कळ्ळी जाल्ली की हें रामनाम आयकूनची रामचरित मानसांतस हें तुळशीदासालें रामायुध अंकित ग्रह शोभा बरनीन जाई नव तुलसिका बृंदंतः धेकी हर्ष कपिराई तो कपी रायू तो येतरस पळिता रामनाम खंय दुखून आयक पडटा म्हणून वता एक भारी चंद रत्नमय भांगरा घर दिसली की त्या रामाले आयुध खंयचें धनुर्बाण त्या धनुर्बाणाचें चिन्ह त्या घरा वयर घालनस सगळी भवनां सुत्तूची तुळशी वृक्ष हे रामचरित मानसा काणी त्या असुरनगराचे लंकेंतू सर्वजन न्हिदून आसतना यो एकलोच बैसून राम नाम म्हणटना म्हूण थंय लागीं येतना थंय रामाले अनेक चित्रपट ओणतीरी सोडवान सोडला तेदना थंय पळयत तो थंय बैसून रामनाम म्हणटरस विभीषण ताका दिसता इतली दुश्टांगेल मध्य यो सज्जन कोण आसच्या पुरबा म्हूण सांगून हनुमंत भारी सूक्ष्म जालो आनी भितर वतना थंय त्या वच्चे बागलाचे एकडे तेकडे पंजर लांबयला तांतू कीरसाची रामा 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 म्हणचे तशी त्या वेळार ताका किराना सांगली की हें विभीषणाल घर कोणाल घर हें म्हूण हनुमंत म्हणटरस यो विभीषणाल घर म्हूण तांणी कीर सांगताची तेन्ना कोण यो विभीषण म्हळ्यार म्हूण सांगून तो कसो करता हनुमंतू एक सादू ब्राह्मणाल वेश घालून विभीषणाले घरा भितर वचून ताका आपयतना तो विभीषण यो सादू मनीस कोण म्हगेले घरा आयला म्हणून ताका आसन दिल्लें बसयलें कुशल प्रश्न जाल्ले कसल खातीर तुमी हांगा येयलीची कोण तुमी म्हणून म्हणटना रामूमे जो म्हगेल भक्तीक ओपून रामूमे तूं हांगा ताजे खातीर आयला बे म्हूण म्हणटना हनुमंतू रामाल काणी सांगून तागेलो परिचय सांगता तेदना तांणी दोग जणी ओटू बसून रामनाम म्हणून मग्न जाल्लींची म्हणून हें पळय एक काणयेची चंदाय मूल वाल्मिकी रामायण आधार करून रामायण विंगड कवीन तांगेले एक मनाचे आलोचनेरी ते मूल रामायणाक कुंदू यानान अशी बरं येईल असं तांत भितरी तरवे रामायणांत रामचरित मानसांत तुलसीदासान हें एक विशय बरयला तशी
मागीर हनुमंतू ಸ್ವಲ್ಪ वेळ ते रामध्यानांत मग्न जालो मागीर तागेलें कार्य उडगास करून विभीषणालेक कोण हांगा सीते सोदून येयलो शशीचा कडेन म्हणटना तो सांगता कई आव दंता एड्यान तूं जीब कशी जागृतेरी आसता पळय दंतांच्या बनान अशी तशी हांव हे राक्षसाल मदीं वायट जनाल मदीं दीस काडतरस म्हाका केन्ना रामू मेळटा म्हूण गेला ताणें मेळ्ळ्यार हें पुरय सोण तागे लागीं वचेची म्हूण न्ही सांगताची समर्थ रामदासांनी हे विशय तांगेले समर्थ रामायणांतूय सांगला तशी विभीषणू हनुमंताले म्हणटकी हनुमंता तूं सर्व जनाक जीव न्हू तूं सर्व जनालो म्हणटना सर्व जनांकय उद्धार करतलो तूंच न्हय गे आतां तूं म्हाका मेळ्ळो आनी रामू म्हाका मेळूं कसले तोडव ना म्हूण सांगून दिसता म्हाका रामाले दासू तूं म्हणटना तुगेलो दास हांव जाल्यार म्हाका खंडीत रामू मेळटा म्हूण दिसता म्हूण म्हणटना विभीषणाक पटोवन धरता हनुमंतो आनी म्हणटकी तुगेल वैरी रामाल दयना नतिले जाल्यार रे तूं आनी हांव मेळच्या जायनाशिल्लो तुका खंडीत तुका रामाल दय आस म्हळेलें आस म्हूण सांगून सांगता काय तशी त्या वेळाक तुगेलें दर्शन रामा तुका मेगेलें दर्शन जेव म्हाका तुगेलें दर्शन रामालें कृपे आसतना जाल्लेलें म्हूण सांगून विभीषणाक सांगतना तो विभीषणाले मागीर निमगीत खंय रामू हे रामाल बायल सीत खंय आस म्हूण तुका गोतस म्हूण सांगतना तो म्हाका समज हांव न्हू खंय आस म्हूण गोतना जाल्यार तो आनी इती खातीर तशें सांगता म्हळ्यार तुळशीदास सांगताची तो आनीकी ज्ञानी जायनी थोडे ताका स्वार्थ आशिल्लो तशें हांव न्हू खंय रावणा कळ्ळें हाणें म्हळ्यार ताका आनीकी थोडे संशय आशिल्लो रामदूत म्हणटा सकडी वय जाल्यार संशय आशिल्लो कसो म्हळ्यार हाणी पक्क न्ही म्हाका हांव सांगिल्लें कामान तूं सक्सेस जायनी म्हूण जाल्यार कळ्ळें म्हळ्यार पक्क न्ही हाणें सीतादेवी अमके कडेन आस म्हूण वचून सांगून थंय वचून सीते पळयतना शिरकून पडलें म्हणजे हाणें मेगेलें नांव सांगलां रावण म्हाका दिश मारतलो न्हय म्हणलेलें येदे स्वार्थू येदो अपधैर्य देवाल वयर ताका आनीकी आशिल्लें तशें हांव न्हू तो कसो करता म्हळ्यार त्यागी जायनी तो म्हणून तुळशीदास सांगताची त्यागी जाल्यार सर्व त्याग करून देवूची सर्वस्व म्हूण लेखता आशिल्लो तशी लेखना नाशी रावणाल वयर आनीक थोडे भंय दवरून घेवन आशिल्लो खंय तो ताजे खातीर एक उपाय करून हिंट दिता तो अमके कडेन वस अमके कडेन वस अमके कडेन आस म्हणून तशी निजावन तुळशीदास सांगताची विभीषण उपदेश घेवचे हंतान तो मांत्र आशिल्लो आनीकी साधन करूं ताका तागेलें साधन सुरू जायनी आशिल्लें आतां अंजनेयाल निमती जावन तो रामकार्याक तयार जाल्लो म्हूण सांगून केन्नाय कसलें म्हळ्यार आमी तशीच देवाल विशय 4 जनाले 4 निमगिताची केवल आयकूच्याक न्हय ते देवाल विशय आयकूका कसले का म्हळ्यार आमी साधन कोरका अनुष्ठान कोरका शिवाय केवल आयकला ते पळय एक सांगू खातीर पुराण सांगलें म्हणून पुराण सांगतले जनान तांणी पुराणांतले विशय तांकांय गोतच न्हय तो आचरण करची तशी जेवका तशें जाल्यार मात्र पुराण सांगूक सांगिल्लें एक सार्थक जाता म्हणीत नानतलो ಹೇಳುವುದು ಪುರಾಣ ಇಕ್ಕುವುದು ಗಾಳ म्हणटा पळय जेव ಕೆಲವು ಜನ म्हणटात ಹೇಳುವುದು ಪುರಾಣ ತಿನ್ನುವುದು ಬದನೆಕಾಯಿ ಆ 4 विंगड जना सांगचे ते करून जे खावचें जे अशें सुका तशें सुका पुटकाय सुका शौच सुका मडी मैलीग सुका आचार अनुष्ठान पुरे असो का विंगडा सांगचे आनी आमी गट्टी एकादशी कोरका म्हूण एक एकादशीचे महात्मे हरिकथ करता आसतना त्या हरिकथे दासान एकादशी कोरका एकादशी करना जाल्यार इतली सकड पाप येता मेद्य काल्यावर जाता मलांतूल कीड जाताची अनेक जन्मान तशी पुरे एकादशीचे आराधन करनातले कसं जाता म्हणून सकड सांगून कडी ती बायल केन्नाय त्या हरिदासाल बायल हरिकथे येयना काय ते दुस्ती येईल काय तिका दिसले की यो हांव कितले पाप करूंक घाल्ले प्रती एकादशी रांदप करूंक
तुम्हाला बामणा वाडली मू मिगेल निमती इतला एक आचारवंत हरिदासो मिगेल निमती बस्टल मू मिगेल निमती तो पाप ಎಷ್ಟು ಜಲ್ ಮೂ ಮೊಂಟಿಗ ಬೇಜಾರು ಜವನ್ ಪಾಪ ಗರ್ಕಡುಚುನು ಕಸಲೆ ಕರ್ನಾಶಿನು ತನಿದ್ದಲ್ಕೆ हरिदासा इलके वै गो वाडी मक्का म्हण म्हणालके रांदप नी म्हणटा म्हण म्हणले की इत्याक म्हण अयो कितली एकादश जल्ली रांदप कोण तुमको वाण तुम्ही जेवण कोर कितली पाप भरून गेल्ली की त्याच्यावर आम्ही आपण कसले रांदप करणी म्हणता म्हण म्हणली की उपास कोरका म्हणला न्हू तुम्ही तई नरकांत ओडू हुनू हुनू खांबस ताक पोटोंदरची शिक्षा दिती मू म्हणला न्हवे मेगेल निमती जावन तुमकां तसल शिक्षणे मेळ्ळे रे कशी जायत तुमगेल आंग करपून वचेश नमे उज्जू येश नमे वक्कदनी लावच्या जत्वे ते नरकांत हा मस्त वे तशी पुरे म्हणटा तो म्हणता काही पड गो सांगेले कसं सांगतो तू 2 घंट हरिकत कोर पोट्टां भितर बिंदूर गुंतरसाची इतली भूक ते तर रांदप करणे की रांदप आता खंय वचून जेवची आमी इतली रात्री म्हण म्हणटा मोडणे म्हणटा त्या नरकांतुले हून काम वाटयतना भंयजत म्हाका म्हण म्हणटाना तो म्हणाल की नरकांतूल खांबो कोण एकादश करतात कोणीय करनाच कितले जनान पोटोन दुरून दुरून थंड जेवण गेला की वतन तो थंड जेवण असता ನುತ್ತ ರಂದಪ್ ಕರನಿ ವಾಡಿ ಮಕ್ಕಂ ತಶಿ ಹೇಳುವುದು ಪುರಾಣ ತಿನ್ನುವುದು ಬದನೆಕಾಯಿ ಮಳ್ಳ್ಯಾವರಿ ಕೆದ್ನಾಯಿ कसने म्हण म्हळ्यारी आम्ही साधन कर काजलारी आम्ही कसं की आचार विचार पुराण सकड वाजून आमकां कळीता आयलें त्या आम्ही अनुष्ठान हाडका त्या साधन शिवाय तोंडान सांगल्यार साधन न्ही हांगा येद्दोळ थंय अनुष्ठानाक तयार जायनाशिल्लो विभीषण आतां तयार जाल्लो म्हूण सांगून रामचरित मानसांत तुळशीदास सांगताची मागीर वपास विभीषणाल घरा दुखून भायर चमकल की आंजनेयो चान रूप धारण करून वपास लंकेचे एतर गोपुर विंगड विंगड पंडिताल घर राक्षसालांतू ही चांग कितकी जनसाची पाठशाल मेळटके ताका रांदपाचें घर मेळटके गोशाल मेळटके धर्मशाल मेळटके ते कडेर म्हणटना लंकेचे ओड कारागृहा लागीं येतात थंय ते एक चंद कितले चंद करून